महामार्गाची व्याप्ती कशी आहे आणि कशा पद्धतीने होणार त्याची गरज कुणाला आहे आणि आपल्या सामान्य माणसाला त्याची काही गरज नसताना हा लादला जातोय त्याच्याबाबतचा निषेध नोंदवण्यासाठी आपण आज इथे जमलो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचे उल्लेख मगाच्यापासून ते आपण सगळ्यांनी केले. खरं म्हणजे हे आंदोलन आज त्याची सुरुवात इथं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, पण उद्याच्या काळामध्ये ज्या ठिकाणी प्रति सरकारचं आणि पत्री सरकारचं ठाणं होतं त्या कुंडलाच्या जमिनीत जाते असं जर ज्यावेळेला दिसून येते आता समजतंय. पण मला वाटतं की आबासाहेब हे मार्गच होणार नाही आहे. कारण कुंडल ज्या ठिकाणी पत्र्या मारल्या आणि शासनाचा तिथं 3,500-4,500 सैनिक ज्या ठिकाणी तयार केलं गेलं त्या गावातनं जर तुम्ही आणि घोगाव या भागातनं तुम्ही नेत असाल तर हे होऊ नये देणं आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी कोणताही लढा द्यायची वेळ आली तर त्यासाठी आपण देऊ. निश्चितपणे यामध्ये कुणी कमी पडणार नाही आबासाहेब. मगाशी सांगितलं आज तिथं लोक जरी कमी असले तर आपण लोक जमा करू. त्या पलीकडे मगाशी तुम्ही सांगितलं बाबासाहेब म्हणजे शिक्षणावर बोला. तर काय बोलायचं शिक्षण हे लोकांना सामान्य माणसाला शिक्षण मिळालंच नाही पाहिजे असं ह्या भाजपच्या सरकारची आज म्हणजे त्यांनी केलेले सगळ्या कामावरून दिसून येतं. त्यांचे निर्णय तशा पद्धतीने होत चाललेले आहेत. मोफत शिक्षण कुठेही मिळालं नाही पाहिजे. नुसतंच आपलं सांगतं की मोफत शिक्षण आम्ही देतो आहे, परंतु कोणत्याही जिल्हा परिषद शाळा असू देल अनुदानित शाळा असू द्या बंद कशा पडतील त्याच्यावर विद्यार्थ्यांची संख्या कशी लादली जाईल. आणि आता नवीनच एक त्यामध्ये येतं आहे की क्लस्टर करणार कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी असणारे कॉलेज बंद पाडण्याचा ढागाट ह्या शासनानं गाठलेला आहे. सामान्य माणसाच्या मुलांना शिक्षण मिळालं नाही पाहिजे की जेणेकरून ते जागे झाले नाही पाहिजेत. त्यांना अक्कल नाही आली पाहिजे की ते आपल्या अंगावर काही समजून येतील त्यासाठी त्यांना थोपवण्यासाठी हा एक घाट घाटण्याचं काम या शासनानं केलेलं आहे. शिक्षणाच्या कोणत्याही शाखेमध्ये बघायला गेला तर आज शहराकडे माणसांची ओढली जात आहेत शिक्षणासाठी. ग्रामीण भागातलं शिक्षण पूर्णपणे शेतकऱ्याच्या आणि कामगाराच्या मुलांना शिक्षण मिळालं नाही पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना ह्या शासनाचं दिसून येते. आणि हे मगाशी वक्त्यांनी उल्लेख केला आहे अनाजी पंथाने आज एवढंच केले राज्य चालवायला तुळोजी कमी पडतेत म्हणून आम्हाला तिथं नेमण्याचं काम ते करतायत. पण आज तुळोजीने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपल्याकडं लढण्याची क्षमता शिवाजी महाराजांच्यापासून ती उर्मी आली. ती उर्मी कुणासाठी तर वाया घालवू नये. ते आपल्या बापजाज्यांनी ते आपल्याकडं आपला जो वारसा आहे तो वारसा चालवला, तो वारसा चालवण्यासाठी शिल्लक ठेवला पाहिजे. त्यासाठी आपल्याला लढलं नाही तर उद्या माणूस मी म्हणणार आहे मराठीसुद्धा नालायक निघाले हे बाप आपल्या स्वतःच्या माथ्यावर येईल. त्यासाठी मराठ्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजापासून 400 वर्ष होत आली की त्या लढाई केली, रयतेचं राज्य निर्माण केलं. त्यासाठी सगळ्यांनी लढाई केली. जे होते त्या माणसांनी ह्या तिथं जागं झालं पाहिजे आणि त्यासाठी लढा देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आबा तुम्ही करताय आणि त्याची व्याप्ती वाढवण्याचं काम आता आपण सगळ्यांनी मिळून करूया. आणि त्या निषेध ज्या पद्धतीनं करायला पाहिजे त्यामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही एवढीच मी ग्वाही देतो. आणि आज आपण जो आंदोलनाचा भाग घेतला आहे त्यामध्ये कुंडल गाव आणि कुंडल गावातील सर्व परिसर आणि जी.डी. बापू लाड यांच्या विचारशक्तीच्या वतीनं मी पूर्णपणे सहकार्य करण्याचं आपणाला अभिवचन देतो. माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद. त्यानं ब्रिटिशांना सुद्धा पळवून लावण्याचं काम केलं आणि त्यांचे वारस आपण आहोत.